हिंगोलीत सकल मराठा समाजाचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा आहे। मराठा ओबीसी वाद लावणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली आहे। आसोला येथील गोळीबार वैयक्तिक वादातून हा गोळीबार झाला होता। या घटनेला राजकीय रंग देऊन वाद निर्माण केल्याचा आरोप करण्यात आलाय। मोर्चात मोठ्या संख्येने जिल्ह्यातील मराठा समाज सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। काही मराठा समाजातील पुढारी जे की ओबीसी आणि मराठा समाज हे परंपरेनुसार पिढ्यानपिढ्या गावागावामध्ये खेड्याखेड्यामध्ये जे एकोप्याने या ठिकाणी राहते, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका पाहून काहीतरी राजकीय रंग देऊन ओबीसी आणि मराठा समाजाला कसे भांडणं लावून आपली राजकीय पोळी कशी भाजून घ्यायची यामध्ये तंग हे लोक तंग आहेत। काही समाजकंटक जे दोन समाजात भांडण लावायचे काम करत आहेत, उठले की सुटले याचं नाव घ्या त्याचं नाव घ्या। हे उबाटा गटाचे काही नेते जे स्वयंघोषित स्वतःला पत्रकार समजतात, नेते समजतात, ते उठले की सुटलं एसपी साहेबांना निवेदन दे, कलेक्टर साहेबांना निवेदन दे। हे 4-2 जण सकल मराठा समाज नाही। आता हे जितके जण तुम्ही दिसायले ते सगळे मराठा समाजाचे नेते आहेत। सगळे मराठा समाजाचे ज्याच्या त्याच्या एरियातले चांगले प्रतिष्ठित नागरिक आहेत। उगा कुठले जाऊन मारलेले नाहीत। त्याच्या वतीने आम्ही समाजाच्या वतीने निवेदन द्यायला आलो की याचं त्याचं ऐकू नका, जे खरं आहे ते सांगा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।